लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरला पहिल्याच मालिकेच्या वेळी अचानक रिप्लेस करण्यात आलेलं. त्याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलंय. इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही वेळेस प्रोजेक्टमधून अचानक काढून टाकण्यात येतं. याबद्दल अनेकदा कलाकार भाष्यही करतात. मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या बाबतीतही असाच एक प्रकार घडला होता. त्याबद्दल तिने एका मुलाखतीत काय सांगितलं आहे पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल बोलताना ज्ञानदा म्हणाली की मला वेगवेगळे अनुभव आले आहेत. माझी सुरुवातच अशी झाली की मी आयुष्यात पहिल्यांदाच ऑडिशन दिली होती. ती माझ्या पहिल्याच मालिकेसाठी होती आणि त्यांनी माझी निवडसुद्धा केली. आमचा करारसुद्धा झाला. शूटिंग सुरू होणार होतं त्यामुळे मी माझं सामान वगैरे सगळं पॅक करत होते. तेव्हा मी 20 वर्षाची होते. ती माझ्या आयुष्यातली पहिलीच ऑडिशन होती. त्यामुळे पहिलीच ऑडिशन दिली आणि त्यातही माझी निवड झाली याचा आनंद वेगळाच होता. आनंदही होत होता आणि कुठेतरी ते पचतही नव्हतं. ज्ञानदा पुढे म्हणाली की आदल्या दिवशी कळलं की मला शूटिंगला नाही जायचं तर मला मुंबईला जायचंय, कारण पुन्हा सगळ्यांची ऑडिशन होणार आहे. तेव्हा मालिकेतील सगळ्या कलाकारांना रिप्लेस करण्यात आलं. तेव्हा मला असे अनेक प्रश्न पडले की मीच का, मला मालिकेतून रिप्लेस करण्यात का आलं, माझ्यामध्ये काही कमतरता आहे का, मी त्या पात्रासाठी योग्य नव्हते का, मी चांगली दिसत नाही का वगैरे. पण त्यावेळी मालिकेतील कलाकार आणि इतर लोकांमुळे इतर 4 ऑडिशनसाठी प्रयत्न करता आले. तेव्हा पहिल्याच मालिकेच्या वेळी आपल्याबरोबर असं का झालं याचा खूप त्रास झाला आणि वाईट वाटलं. पण तिथून मला दुसऱ्या ऑडिशनबद्दल कळलं. ती ऑडिशन मी दिली आणि त्यानंतर मला माझी पहिली मालिका मिळाली, असं ज्ञानदानं बी द लाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. दरम्यान ज्ञानदाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिला ठिपक्याची रांगोळी या मालिकेमुळे ओळख मिळाली. याआधी ती कलर्स मराठी वाहिनीच्या सख्यारे मालिकेत झळकली होती. तसेच स्टार प्रवाह वाहिनीचा शतदा प्रेम करावे या मालिकेत देखील तिने रिप्लेसमेंटची भूमिका साकारली होती. सध्या ती स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारत आहे. दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का, तुम्हाला ही मालिका आवडते का आणि काव्याच्या या विधानावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया. तसेच पार्थ काव्य आणि जीवानंदिनी या जोडींपैकी तुमची आवडती जोडी कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.